10 वर्षांचा कार्तिक गावाच्या माळावर खेळत होता. चेहऱ्यावर निरागस हसू, डोळ्यात भविष्याचे स्वप्न. पण त्या दिवशी तो शेवटचा खेळला. घराबाहेर खेळायला निघालेला कार्तिक पुन्हा कधीच घरी परतला नाही. बुधवारी संध्याकाळी कार्तिक खंडाळे, राहणार अरण, तालुका माढा येथून अचानक गायब झाला. तेव्हापासून त्याच्या घरच्यांसाठी प्रत्येक क्षण काहुराने भरलेला होता. गावात, शिवारात, मंदिराच्या पायऱ्यांपासून शेवटच्या विहिरीपर्यंत शोध घेणारे हात थकत नव्हते. आईचे डोळे अश्रूंनी ओले, वडिलांचा चेहरा निशब्द झाला होता. गावातील सर्वजण देवाकडे एकच मागणी करत होते, कार्तिकला लवकर मिळू दे. परंतु 19 जुलै रोजी सकाळी जेव्हा कोरड्या कॅनलमधून दुर्गंधी सुटली, तेव्हा कोणी कल्पनाही केली नव्हती की त्या दुर्गंधी मागे गावाचं काळीज फाटवणारी हकीकत लपलेली असेल. नमस्कार मंडळी, मी उमेश येटनारे आणि तुम्ही पाहता विदर्भ लाईव्ह. अरण गावाजवळील तुळशी मोळनिंब रस्त्यालगत जाधववाडी शिवारात सीना-माडा उपसा सिंचन योजनेच्या कोरड्या कालव्यात आढळलेल्या कुजलेल्या मृतदेहाच्या ओळखीने संपूर्ण गाव स्तब्ध झालं. कार्तिकच्या आई वडिलांनी पायातल्या काळ्या गोपावरून, त्याच्या कपड्यावरून तो आमचाच कार्तिक आहे अशी ओळख पटवली. आणि एक वेदनांनी भरलेला हंबरडा गावभर घुमला. त्या क्षणाला साक्षीदार ठरली माती, मूक राहिला आभाळ आणि गावभर शोककळा पसरली. मृतदेहाच्या स्थितीवरून हे अगदी स्पष्ट होतं की कार्तिकची निर्दयी हत्या करून मृतदेह कालव्यात फेकण्यात आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सोलापूरहून श्वान पथक पाचारण करण्यात आले. काही अंतर श्वानाने माग काढलाही, पण नंतर तो मागं फिरला. एक सुरा घटनास्थळी सापडला असून त्याचा तपास सुरू आहे. अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. गावात सध्या संत सावता महाराजांची यात्रा सुरू होती. पाळणे, खेळणी, भक्तांनी भरलेले गजबज. पण त्या चिमुकल्याच्या मृत्यूने सगळं काही थांबलं. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर फक्त शोक आणि डोळ्यात भीती. लहान मुलांना एकटं सोडण्याची हिंमत कोणालाही उरलेली नाही. कार्तिकच्या चुलत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, आमच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. खुनी आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे, अन्यथा आम्ही रास्ता रोको करू. आज कार्तिक या जगात नाही, पण त्याचं हत्तीचं गुढ उकलणं, गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणं हे त्याच्या आत्म्याला खरी श्रद्धांजली ठरेल. त्याची आठवण गावात प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीत आणि आईच्या डोळ्यांतून उघडणारा प्रत्येक अश्रू जिवंत राहील. कार्तिक आता परत येणार नाही, पण न्याय मात्र नक्की मिळायला हवा.